स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज झटपट तयार होणारा मसाला पराठा कसा बनवायचा याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अशा पद्धतीने त्यांना झटपट तयार पराठा करून टिफिनला सुद्धा देऊ शकता। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे एक डिश। तुमच्याकडे खोलगट असेल तर ती खोलगट पण घेऊ शकता, अशा पद्धतीने असली तर ती पण घेऊ शकता। आता मोठ्या आकाराचे 2 कांदे आहेत ना, उभ्या साईडच्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत। आपल्याला अशा पद्धतीने कांदे कट करून घ्यायचे आहेत। हा मसाला पराठा आहे ना खूप चविष्ट लागतो बरं का खायला। आता इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा। भरपूर अशी ताजी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, ती पण टाकून घेऊया। मी आता इथं मसाले घेतलेले आहेत। आपले जे घरगुतीच मसाले आहेत ना तेच वापरायचे आहेत आपल्याला। घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा खूप छान मसाला पराठा तयार होतो। इथं घरगुती मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, धना पावडर अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, सर्व आणि लाल तिखट घेतलेला आहे। आता हे मसाले आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। मुलांसाठी जर टिफिनसाठी बनवत असाल तर मसाल्याचा वापर थोडा कमी केला तरी चालेल। थोडेसे जिरे टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। पोहे खायचा 1 चमचा तीळ घालून घेऊया। तुमच्याकडे जर काळे तीळ असतील तर अतिउत्तमच, काळे तीळ सुद्धा घालू शकता। मी इथं आपले नॉर्मल जे तीळ असतात पांढऱ्या कलरचे ते घेतलेले आहेत 1 चमचा। आता हे छान मिश्रण आपण अगोदर मिक्स करून घेऊया। थोडीशी हळद घालून घेऊया आणि थोडं पाणी टाकून, जास्त पाणी टाकायचं नाही, थोडंच पाणी टाकायचं। छान असा घट्टसा गोळा तयार करून घेऊया। एकदमच पाणी घालायचं नाही, अगोदर थोडंच घाला, अर्धा कप, परत लागले तर परत टाकून घेऊया। कारण की कांद्याला ना आमचं पाणी सुटतं बरं का, त्यामुळं जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आपल्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे ना तेवढ्याच साहित्यामध्ये ना छान मसाला पराठा तयार होतो बरं का। आता छान मस्त आपले हे मिश्रण मळून झालेलं आहे। छान अशा पद्धतीने घट्टसं मळून घेतलेलं आहे। कांद्यामध्ये ना बेसन पीठ छान मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी अगोदरच कणिक मळून ठेवली होती, पण आपल्याला कणिक आहे ना जास्त पातळ मळायची नाही, घट्ट मळायची, एकदम घट्ट। आपण पुरी बनवायला जशी कणिक मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। 15 मिनिटं छान अशी कणिक भिजलेली आहे। अशा पद्धतीने मोठा उंडा घ्यायचा, असा गोलगरीत आहे ना लाटून घ्यायचा। अशा पद्धतीने आपल्याला 2 चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। आपल्याला होट करायच्या नाहीत, अशाच आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। 2 चपात्या अशा पद्धतीने आहेत ना लाटून घेतलेल्या आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण ठेवायच्या नाहीत। आता आपलं मिश्रण सुद्धा चपात्या लाटून छान भिजलेलं आहे। आता आपण चपातीवरती ना लावून घेऊया। अशा पद्धतीने चौकून पांगून घ्यायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं। अलगद हाताने थोडंसं अशा पद्धतीने ना असं दाबून घ्यायचं, म्हणजे चपातीला ना व्यवस्थित चिकटल्या पाहिजे। चौकून छान असं लावून झालेलं आहे। थोडीशी कोथिंबीर आणखीन टाकून घेऊया। आता आपण जी दुसरी चपाती बनवून घेतलेली आहे ना ती याच्यावरती ना अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि हलगत हाताने अशा पद्धतीने चौकून व्यवस्थित वरून ना तिला दाब देऊन घ्यायचा। छान असा व्यवस्थित दाब देऊन दिलेला आहे। हा मसाला पराठा आहे ना कांद्यामुळे ना एकदम असा कुरकुरीत तयार होतो आणि सॉस सोबत, दह्यासोबत खायला ना खूप छान लागतो। आणि तसा सुद्धा गरम गरम जरी खाल्ला तरी पण छानच लागतो। छान व्यवस्थित दाब देऊन झालेला आहे। तुमच्याकडे पिझ्झा कटर जर असेल तर तुम्ही पिझ्झा कटरच्या याने पण याला कट देऊ शकता। आता मी इथं चाकूनेच कट करून घेणार आहे। याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत।
याच्या अशा पद्धतीने कट करून रोल बनवून आपल्याला परत एकदा ना पराठा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 4 हे केलेले आहेत मी. आता याचे 4 उंडे तयार होतील. अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे, असा गोल गोल. आता कांदा आपण ना उभाही केलेला आहे. अशा पद्धतीने रोल करून घेऊन ना अशा पद्धतीने त्याला दाब देऊन घ्यायचा आहे आणि मग आपल्याला पराठा मसाला लाटून घ्यायचा आहे. सर्व आपल्याला अशाच पद्धतीने रोल बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने 4 रोल झालेले आहेत. आता बाकीचे आपण एका डिश मध्ये ठेवून घेऊया. आता एक पराठा आपण ना लाटून घेऊया. खाली चिकटू नये म्हणून अशा पद्धतीने ना खाली थोडंसं पीठ टाकून घ्यायचं, थोडंसं वरून टाकून घ्यायचं आणि परत थोडीशी ना कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अलगद हाताने ना आता पराठा आहे ना लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अलगद हाताने लहान मोठा आहे ना आता आपल्या आवडीनुसार लाटून घेतला तरी पण चालेल. मी छोट्या आकारातच लाटून घेतलेला आहे. मस्त असा पराठा आपला इथं लाटून झालेला आहे. पराठा लाटूस तर मी इथं पॅन पण गरम करायला ठेवलेला होता. इथं पॅन सुद्धा गरम झालेला आहे. थोडंसं अगोदर आपण तेल लावून घेऊया आणि आता पराठा टाकून घेऊया. तुमच्याकडे तूप जर असेल तर तुम्ही पराठ्याला तूप लावलं तरी चालेल, तेल वापरलं तरी पण चालेल. थोडंसं वरून सुद्धा अशा पद्धतीने तेल लावून घेऊया. सर्व पराठे आहेत, मसाला पराठे आहेत ना आपल्याला अशाच पद्धतीने ना बनवून घ्यायचे आहेत. मी इथं पलटी करून घेतलेला आहे. एका बाजूकडून छान असा भाजलेला आहे, दुसऱ्या बाजूकडून भाजून घेऊया. मसाला पराठे आहेत ना आपले बनवून तयार झालेले आहेत. पाहू शकता मी छोट्या आकाराचेच बनवून घेतलेले आहेत, मुलांसाठी बनवलेले आहेत. किती मस्त असे मऊ लुसलुशीत हे पराठे तयार झालेले आहेत. खायला सुद्धा एवढे चविष्ट लागतात ना. नक्की तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून पहा.